2016 मध्ये जे जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह आहे यांच्या मार्गदर्शनाखाली नदी नीर नारी ही संकल्पना, हा उपक्रम आईने हाती घेतला व त्यामध्ये ज्या नद्या आहेत, प्रामुख्याने त्या नद्यांची स्वच्छता, त्याच्यावरती कसं काम केलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस वालदेवी नदीची आम्ही स्वच्छता करत होतो तर जिवंत असे झरे आम्हाला त्यावेळेस बघायला मिळाले. आणि नदी नीर नारी, नीर म्हणजे पाणी. आपण बघतोय की पाण्याचा तुटवडा आजही, पाण्याचे प्रश्न, जरी आपण नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करतोय, आजही लोकांना पाण्याच्या समस्या या भेडसावत आहेत. त्यासाठी त्या पाण्याचं नियोजन, त्याचा वापर कसा केला पाहिजे या संदर्भात लोकांमध्ये जनजागृतीसाठी नदी नीर नारी आणि नारी की जी आपण ज्यापासून प्रत्येकाने आपल्या स्वतःचा जन्म असेल की सृष्टी बघण्याचं काम ज्या नारीमुळे आपला जन्म झालाय, समाजाचा कणा म्हणता येईल आपल्याला, समाजाचा कणा आहे नारी. तर त्या नारीचा हा सन्मान हा झालाच पाहिजे. त्यामुळे नदी नीर नारी हा उपक्रम हातात घेऊन, महिलांना सोबत घेऊन, जिजामाता महिला शिक्षण प्रसारक समाजसेवा या महिला मंडळाच्या माध्यमातून आणि शिवसेना या पक्षाच्या माध्यमातून हा उपक्रम हाती घेत असताना परिसरातील नद्या असेल, मग त्यामध्ये प्रामुख्याने जेव्हा जिजाऊ ते सावित्री हा जेव्हा जन्मोत्सव आपण साजरा करतो, तर नाशिक महानगरपालिकेच्या किंवा इतर शाळेंमधील जे पाण्याच्या टाक्या आहे ते साफसफाई करण्याचं काम देखील या माध्यमातून आईने केलेलं आहे. सोबतच महिलांच्या संदर्भात महिला क्रीडा महोत्सव हा मोठ्या प्रमाणात राबवण्याचं, मातृविश्व या मंडळाच्या माध्यमातून जेव्हा स्थापना झाली तर महिलाचं सक्षमीकरण, त्यांचं सबलीकरण करण्यासाठी आणि खास करून ज्या मुली क्रीडा क्षेत्रामध्येही त्यांचा वावर वाढला पाहिजे, त्यांची आवड वाढली पाहिजे, त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी महिला क्रीडा महोत्सवाची ज्यावेळेस नियोजन केलं, त्या नियोजनामध्ये प्रामुख्याने परिसरातील सर्व महिला सोबत होत्या, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी सोबत होत्या आणि तो कार्यक्रम अतिशय यशस्वीपणे, म्हणजे त्यामध्ये विविध अशा स्पर्धा, मग कबड्डी असेल, खो खो असेल, मल्लखांब असेल, अशा स्पर्धा घेऊन मुलांचं, मुलींचं एक खेळाकडे त्यांची वाटचाल व्हावी, त्याच्यात आवड निर्माण व्हावी, त्यांना प्रोत्साहन मिळावं, हा असा उपक्रम राबवत असताना ज्या समाजासाठी आपण काम करतो त्याच्यासाठी प्रत्येक क्षेत्रात काम करण्याचं योगदान आईचं जरी झालं तर आईबरोबरच आमचंही देखील छोटंसं योगदान त्या प्रत्येक सामाजिक उपक्रमामध्ये आमचा राहिला. ते सगळं करत असताना 2017 मध्ये पुन्हा महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीत देखील मी सांगेल की पुन्हा एकदा नवीन परिसर, म्हणजे त्यामध्ये मग देवळाली गाव, विहित गाव, सौभाग्यनगर, वडनेर, पिंपळगाव, खांब आणि सोबतच नाशिक रोड पूर्व भागातील आमचा सर्व मळे परिसर, मग त्यात गाडेकर मळा, खालकर मळा, हांडोरे मळा, खरजूल मळा, मसोबा नगर, वालदेवी नगर, हा असा गीते मळा, हा सर्व परिसर त्यामध्ये आला. आणि 2012चा पराभव हा लोकांना देखील पटलेला नव्हता, कारण की तो अपेक्षितच नव्हता आम्हाला, कारण की ज्या पद्धतीने आईने काम केलेलं होतं. 2012च्या पराभवानंतर ज्यावेळेस 2017च्या निवडणुकीला आम्ही सामोरे गेलो तर सांगायला अभिमान वाटतो की ज्या परिसरामध्ये आम्ही कामं केली त्या लोकांच्या बळावर लोकांनी ती निवडणूक स्वतः, एक गाडेकरताही उमेदवार नाही तर आम्ही स्वतःच उमेदवार आहे असं समजून मुलाबाळांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत महिलांनी 2017ला म्हणजे भरघोस मतांनी आईला निवडून दिलं. पण निवडून आल्यानंतर जी कामाप्रती अजून जी ओढ आहे, जी जबाबदारी आहे, त्याची जाणीव आईला वारंवार होत होती. देवळाली गावामध्ये पहिल्यांदाच एक 51 फुटी
गुढी उभारून गुढीपाडव्याच्या निमित्ताने एक सांज पाडवा हा उपक्रम देवळाली गावामध्ये चालू केला. महिला दिन हा जागतिक महिला दिन दरवर्षी अतिशय मोठ्या प्रमाणे आई साजरा करायची. मग त्या महिला दिन साजरा करत असताना मग महिलांच्याच माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन कसं होईल, मग महिला दिनानिमित्त विविध असे कार्यक्रम आई हाताळत गेली. देवळाली गावामध्ये काम करत असताना देवळाली गावातील स्वच्छता असेल, देवळाली गावामधलं कामकाज करत असताना प्रभागामध्ये विविध गाव येथे क्रीडांगणासाठी पाठपुरावा करून क्रीडांगण मंजूर करून घेतलं. पाण्याच्या टाक्या वडनेर विदगाव यामध्ये सोबत जे सन्मान्य नगरसेवक होते पक्षाचे, त्यांना सोबत घेऊन प्रभागामध्ये भरीव असं काम केलं. राजमाता जिजामाता अभ्यासिका ही गावामध्ये स्थापन केली. आज सांगायला अभिमान आहे की त्या अभ्यासिकेच्या माध्यमातून परिसरातील मुलांना स्पर्धा परीक्षांमध्ये असेल, UPSC MPSC असेल, या जेव्हा अभ्यास करत असतो त्या अभ्यासासाठी एक आमच्या लायन्स क्लबच्या माध्यमातून असेल, मुलांना स्पर्धा परीक्षांच्या साठी लागणारे जे साहित्य आहे, पुस्तकं आहे, ती पुस्तकं तिथे उपलब्ध करून दिली. आणि मुलांना अभ्यास करण्यासाठी राजमाता जिजामाता अभ्यासिकेच्या माध्यमातून तिथे जागा उपलब्ध झाली. त्या ठिकाणी व्यवस्थित सुसज्ज अशी त्यांचं वाचनालय अभ्यासिका ही आज चालू आहे. आठवडे बाजारामध्ये श्री गुरुदेव दत्तांचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या इथे भव्य असं सभामंडप, खाली एक हॉल, वरती एक हॉल, असं 2 मजली सभामंडप आईने त्या ठिकाणी उभारलं. त्या सभामंडपाच्या माध्यमातून मग त्या ठिकाणी परिसरात असलेल्या नागरिकांचे विविध असे छोटे छोटे प्रोग्राम होतात. अभ्यासिका, परत बालसंस्कार केंद्र, महिलांचं बचत गटाचे काही कामं असतील, महिलांना एकमेकांचे विचार शेअर करण्यासाठी ती एक जागा उपलब्ध झाली. देवळाली गावामध्ये कुस्ती मैदान आहे. त्या कुस्ती मैदानाचे सुशोभीकरण करून दरवर्षी जेव्हा ग्रामदैवत म्हसोबा महाराजांची यात्रा होते त्या यात्रेच्या निमित्तानं तिथे कुस्ती आखाडा भरवला जातो. तर शहरातले अनेक लोक पैलवान त्या ठिकाणी येतात आणि तो कुस्ती मैदानाचा परिसर सुशोभीकरण करण्याचं काम केलं. देवळाली गावातील वडारवाडी परिसरालगतच एक महानगरपालिकेचा भूखंड होता. तर त्या ठिकाणी भव्य असं उद्यान बांधून त्या परिसराचं सुशोभीकरण केलं आणि मुलांना खेळण्यासाठी असेल किंवा तो परिसर सुशोभीकरण केला. एक ना एक अनेक उपक्रम प्रभागामध्ये केले. देवळाली गाव, विदगाव, सौभाग्यनगर या परिसरामध्ये सुशोभीकरण करण्याच्या माध्यमातून मग गांधी पुतळा, जो महात्मा गांधींचा पुतळा आहे, त्या पुतळ्याच्या बॅक साईडला एक सत्य, अहिंसा, स्वराज्य, म्हणजे जे महात्मा गांधींसोबत जो सत्याग्रह करत असताना जो दांडी मार्च झाला होता, त्या दांडी मार्चचा देखावा ते महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या पाठीमागे जे सुशोभीकरण त्या पुतळ्याचं केलं. विदगावमध्ये गाडगे महाराजांचा पुतळा आहे, तर त्या ठिकाणी देखील एक म्युरल बॅक साईडला उभारून म्हणजे पुतळ्याचं सुशोभीकरण केलं. प्लस पूर्ण प्रभागामध्ये काम करत असताना फक्त प्रभागातील सुशोभीकरणावर जास्त भर देऊन की ज्यामुळे परिसराची एक ओळख निर्माण झाली पाहिजे. तर त्यासाठी वालदेवी नदी म्हणजे विदगाव आणि देवळाली गावला जोडणारा जो भाग आहे, तर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी घडवलं, ज्या राजमाता जिजाऊ आहे, त्यांचं संस्कार शिल्प म्हणजे जिरेटोप आपण ज्याला म्हणतो की जिजामातेचा हात आणि त्यावरती शिवाजी महाराजांचा जिरेटोप एक आणि पुढे एक राजमुद्रा, असं ते सुशोभीकरण करून ती एक परिसरामध्ये वेगळं वेगळं काम करण्याचं म्हणजे आईने जे सुचवलेलं होतं, या प्रत्येक गोष्टी त्यामुळे परिसराचं सुशोभीकरणाच्या माध्यमातून परिसराची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचं कामही या माध्यमातून आलं. हे सर्व करत असताना प्रभागामध्ये महानगरपालिकेच्या काही नियोजनाच्या अभावामुळे नगरसेवकांना निधी मिळत नव्हता. तरी निधी कसा आणावा, काम कसं करावं, यामध्ये पेचात बरेचसे नगरसेवक पण अडकायचे, पण काम
करायची जेव्हा आपण ठरवतो, काम करत असताना प्रभागाला काय लागतंय त्या हिशोबाने नागरिकांची काय गरज आहे ती ओळखून काम करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व करत असताना 2020 मध्ये आपल्या सर्वांना माहिती की आपण कोविड सारखी जी महामारी आपली आली त्यामध्ये काम करत असताना मला चांगलं आठवतंय की फक्त प्रभागातील नागरिकांसाठीच नाही तर प्रभागाच्या बाहेर या कोविड सारख्या रोगाला मात देण्यासाठी एक दिवसही असा गेला नाही की आई घराच्या बाहेर नव्हती. कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये खूप काम केलं. अक्षरशः रस्त्यावरती जे भिकारी आहेत हे त्यांना 2-3 महिन्यासाठी एक आसरा निर्माण करून दिला. त्यामध्ये आईसोबत खूप जणांनी काम केलं. पोलीस यंत्रणाही होती, सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते देखील होते. पहिल्या लाटेत पण काम केलं. मग त्यामध्ये 2-2, 3-3 महिने अन्नदान असेल, लोकांना एक वेळेस अन्नदान असेल, भाजीपाला असेल, त्यांची आरोग्याची सेवा असेल. HRCT सिटी स्कॅन हे मशीन महानगरपालिकेने घेतलेले होते. त्या मशिनरी कोट्यवधी रुपये खर्च करून वापरात नव्हते. दुसऱ्या लाटेमध्ये देखील याची वारंवार महानगरपालिकेच्या महासभेत असेल, स्थायी समितीमध्ये असेल, लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे याच्या मागण्या, ऑक्सिजन प्लांट असेल, हे सातत्याने आईने त्यावेळेस स्थायी समितीचे सदस्य म्हणून लोकांपर्यंत केलं आहेत. लोकांनी ते बघितलंय. परंतु आपलं जे आत्ता हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे रुग्णालय आहे, म्हणजे आपण जे बिटको हॉस्पिटल म्हणून ज्याला ओळखतो, तर 8 एप्रिल मला चांगलं आठवतं कारण की ते दिवस आम्ही कधी विसरू शकत नाही. HRCT सिटी स्कॅन मशीन चालू करण्यासाठी वारंवार आयुक्त असेल, महापौर असेल, स्थायी समिती असेल, यांच्याकडे वारंवार मागण्या करूनही त्या मशिनरी चालू होत नव्हत्या. कारण की आम्ही जेव्हा लोकांना फेस करायचो, जेमतेम 10-12 हजार पगार एखाद्याला असतो घर चालवण्यासाठी, पण जे सिटी स्कॅन HRCT करायचे असते तर 2-2, 2.5, 3-3 हजार रुपये एकाला लागायचे. तर एका घरात जर का 4 जणांना कोविडची लागण झाली तर ते पैसे कसे उपलब्ध करतील? तर महापालिकेने एवढ्या मोठ्या मशिनरी घेतल्या होत्या कोट्य रुपये खर्च करून, आणि तेही लोकांच्या करावरती घेतलेले आहे. बरोबर. तर ते लोकांच्या उपयोगात येत नव्हते. त्यासाठी बिटको हॉस्पिटलला आंदोलन केलं, आणि ते आंदोलन करत असताना आईला कोविडची लागण झाली. आणि हे शेवटच्या श्वासापर्यंत लोकांसाठी काम करण्याचं जे धैर्य आईमध्ये होतं, जो साहस होता, जो जिद्दीपणा होता, जो प्रामाणिकपणा होता, तो आजही डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही काम करतो. आणि या कोविडमुळं आमच्यातून आमची आई गेली. एक नाशिक शहराला असेल, परिसरातील लोकांना असेल, जे आमचं हक्काचं नेतृत्व होतं ते आम्ही आज गमावून जरी बसतो, पण त्यांना अभिप्रेत, त्यांना जे पाहिजे ते काम करण्याची शक्ती, ऊर्जा आम्ही त्यांच्यापासून घेतो. ते काम करतोय, करत राहू. मी जेव्हा 10वीचं शिक्षण घेत होतो तर 10वीच्या शिक्षणासोबतच मला चांगलं आठवतं की LIC ऑफिसमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून बाळासाहेब दुगजे हे कट्टर शिवसैनिक आणि ठाकरे परिवाराला मानणारे ते आजही काम करतात. तर आईच्या पाठीमागे लागून लागून मला त्यांनी LIC एजंट, ज्यावेळेस परीक्षा LIC एजंट होण्यासाठी परीक्षा द्यावी लागायची, तर मी LIC एजंट म्हणूनही काम केलं. आणि तो माझा पहिला पगार, एक आपण LIC एजंटच्या स्वरूपात जो कमिशन आपल्याला मिळायचं, तो माझा पहिला पगार होता. म्हणजे मी स्वतः कमवलेले ते पैसे होते. त्यांच्यासोबत ते काम तर केलंच, पण त्यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठानची स्थापना केली होती. त्या माध्यमातून आम्ही सुरगाणा असेल, पेठ असेल, या भागात काम करत असताना तेथील पाडे दत्तक घेतले. मग ते पाडे दत्तक घेत असताना महिन्याच्या 1 रविवारी मग 1 पोतं गहू असेल, 1 पोतं गूळ असेल, डाळ असेल, या गोष्टी ज्या कुपोषित बालकांना आपण गरजेच्या आहे ह्या पुरवण्याचं प्रामुख्याने दर महिन्याच्या 1 रविवारी आम्ही जाऊन
त्या भागामध्ये एक एक जे पोषक आहार आहे तो त्या पाड्यामध्ये पोहोचवण्याचं काम सातत्याने चालू ठेवलं होतं. सोबतच प्रत्येक दिवाळीला ही दिवाळी आम्ही त्यांच्यासोबत साजरे करायचो. मग त्यासाठी परिसरामधील नागरिकांकडनं असेल आव्हान करून आपापल्या परीने आपली जी मित्रमंडळी आहे त्यांच्याकडनं दिवाळीचं फराळ गोळा करायचो, नवीन नवीन कपडे मुलांसाठी घेऊन जायचो आणि दिवाळी आम्ही त्यांच्यासोबत साजरे करायचो. हे सर्व करत असताना एक वेळेस त्यांच्याच डोक्यात काय कल्पना आली की आपल्या नाशिकच्या आजूबाजूला मग सिन्नर असेल या भागामध्ये जेव्हा उन्हाळ्यामध्ये आपली जी जनावरं आहेत ती शेतकऱ्यांना पोसायला सुद्धा अवघड होतं, पाण्याचा अभाव असतो. तर त्या दुष्काळी भागातील सर्व जे गाय आहे, बैल आहे, जे जनावर आहे आम्ही 4-4 महिने नाशिक रोडला आणायचो, ते सांभाळायचो. त्यांचा चारा पाणी असेल, त्यांची देखरेख असेल, त्यांचे उपचार असेल, म्हणजे हे सर्व आपल्याला पहिल्यापासूनच समाजसेवेचं काम आणि ते डोक्यात काम करण्याला मार्गदर्शन करणारी जी माणसं आम्हाला मिळाली त्यामुळे त्यांच्यासोबत ही कामं आम्ही जी जेव्हा करत गेलो, हे सर्व करत असताना कामासोबतच रोजगार, घर कसं सांभाळायचं या सर्व गोष्टी एक 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 आम्ही शिकत गेलो, समजत गेलो. त्या माध्यमातूनच समाजसेवेची आवड लागली. 2010ला या असं सर्व करत असताना आमचेच सहकारी मित्र आहेत आर्किटेक्ट संजय पगारेजी, ते लायन्स क्लबच्या माध्यमातून काम करतात समाजसेवेचं. तर त्यांनी मला लायन्स क्लबमध्ये 2010ला सामावून घेतलं आणि मी लायन्स क्लबचा सभासद झालो. आजही सर्वांना माहिती की लायन्स क्लब ही जगातील सर्वात मोठी सेवाभावी संस्था आहे आणि त्याचा मी एक सभासद म्हणून जेव्हा काम करतो, हे सर्व काम करत असताना त्याचं अध्यक्षपदही भूषवलं. त्या अध्यक्ष भूषवत असताना समाजाला जे जे लागतं, मग गरजूंसाठी महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना आजही आम्ही दरवर्षी जे साहित्य अभ्यासक्रमासाठी लागतं, मग त्यामध्ये पाटी असेल, पेन असेल, वह्या असतील, पुस्तके असतील, दप्तरं असतील, हे आजही दरवर्षी आम्ही लायन्स क्लबच्या माध्यमातून असेल, शिवसेना पक्षाच्या माध्यमातून असेल, आमच्या मंडळांच्या माध्यमातून असेल, हे लोकांपर्यंत पुरवण्याचं काम करतोय. म्हणजे हे सगळं करत असताना आपण समाजाप्रती आपलं काहीतरी देणं लागतं याची जाणीव, ही तळमळ वारंवार आमच्यामध्ये आहे. आम्ही ती जपून ठेवतो आणि ते मी परत एकदा सांगतो की आपली जबाबदारी काय आहे, ही जबाबदारीची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही काम करतो. जो चांगलं काम करतो त्याला त्रासही होतो, पण त्रासाला सामोरं जाण्याचं शिकवण ही आम्हाला ठाकरे परिवाराकडनं मिळाली आहे, शिवसेनेकडनं मिळाली आहे आणि त्यातली त्यात माझी आई सत्यभामा गाडेकर यांच्याकडनं मिळालेली आहे. हेच सेवेचा वसा घेऊन आम्ही काम करत आहे. आई गेल्यानंतर खूप जबाबदाऱ्यांची जाणीव आली. आईचं जे स्वप्न होतं, ही साधना एज्युकेशन इंग्लिश मिडियम स्कूल ही एक छोटंसं रोपटं लावलं होतं. आई गेल्यानंतर आम्ही जे स्वप्न पूर्ण करण्याची जी आईची जिद्द होती, म्हणजे ही शाळा उभारायला आम्हाला आई असतानाच आम्ही शाळा कशी असली पाहिजे आणि या मुलांना कमी फीमध्ये जास्तीत जास्त चांगला सोयीसुविधा, सुखसोयी असेल, शिक्षण असेल, हे कसं दिलं पाहिजे, त्याकरता नाशिक रोड पूर्व भागामध्ये एकलारा रोड या ठिकाणी आजही आम्ही त्या सर्व ज्या परिवाराने आम्हाला ही जागा शाळेसाठी देण्यासाठी पुढे आले, त्या सर्व 20 परिवाराचा आम्ही आजही ऋणी गाडेकर परिवार म्हणून ऋणी राहू. त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला, आईच्या ज्या कामाचं त्यांनी जी पावती आम्हाला दिली आहे असंच म्हणेल. कारण की त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही शाळेसाठी ही जागा, आई गेल्यानंतर शाळेचं आम्ही जे बांधकाम करायचं ठरवलं, त्या लोकांचा आम्हाला खूप सहभाग लागला, सहकार्य लाभलं आणि आज ती शाळा आम्ही भव्य अशा इमारतीमध्ये त्याचं रूपांतर केलं. आणि सांगायलाही आनंद वाटेल की ज्या ठाकरे परिवारासोबत आम्ही काम करतो त्या रश्मिताई ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आणि आमदार आदित्यसाहेब ठाकरे यांच्या हस्ते या इमारतीचं शुभारंभ झाला, नूतनीकरणाचं उद्घाटन झालं. आणि हेच शिक्षणाचाही वसा, असाच जे आईचं स्वप्न आहे की
परिसरातील मुलांना चांगलं शिक्षण, दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, ते देण्याचा काम आम्ही सर्व परिवार, आमचा गाडेकर परिवार करीत आहे. आणि एक पातळीवरती घेऊन गेलं तुम्ही जे काम, जे तुम्ही सुरुवात केली होती, जे तुम्ही रोपटं बोलले, त्याचं आज एक थोडं झाड झालं असं म्हणता येईल, आणि काही दिवसांनी वटवृक्ष होवं त्याचा. ही आमच्या पण नक्कीच नक्कीच शुभेच्छा. नक्की काम करण्याची जी ऊर्जा आहे ही हो. फक्त आम्हाला आईपासूनच मिळालेली आहे. कारण की तिचे जे स्वप्न आहे, हम्म. तिची काम करण्याची जी पद्धत होती, ती पद्धत आजही आम्ही डोळ्यासमोर ठेवूनच काम करतो. जेव्हा आज मला चांगलं आठवतं की समाजामध्ये प्रत्येक जे छोटी छोटी मंडळाची मुलं पण काम करतात, ती ज्यावेळेस एखादं मंडळ गणेश उत्सव असेल, नवरात्र असेल, हो. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव असेल, हे जेव्हा ही मंडळ एकत्र येतात ना लहान लहान मुलं, हो. तर त्यांना एक आपली पण एक खारीचा वाटा आपला असला पाहिजे काहीतरी म्हणून. हो. आम्ही जेव्हा त्यांना सहकार्य करतो ना, मी तेव्हा त्यांना एकच सांगत असतो की तुम्ही जेव्हा हे मंडळ स्थापन करून काम करतात ना, तर आपल्या महापुरुषांनी आपल्याला जी दिलेली शिकवण आहे, हा. तर ती डोक्यात ठेवून आपण काम केलं पाहिजे. बरोबर. कारण की जेव्हा आपण एक काम करतो तर एक पिढी घडवण्याचं काम आपण हो. जेव्हा करतो, हम्म. ह्या महापुरुषांचा आदर्श ठेवूनच आपण काम केलं पाहिजे. आणि वारंवार त्या मुलांना त्याची जाणीव जाणीव करून दिली पाहिजे. हो. कारण की आज आपण जेव्हा उत्सव साजरा करतो तर उत्सवाला कुठे गालबोट लागलं नाही पाहिजे. नक्कीच. या पद्धतीनेच आपण काम केलं पाहिजे. आणि आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे हम्म. की आपली संतांची भूमी आहे, संतांची भूमी. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये थोर असे सर्व महापुरुष होऊन गेले, त्यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून काम केलं पाहिजे. नक्कीच. आणि जनतेसाठीच काम झालं पाहिजे, आणि त्यातून जनतेचेच प्रबोधन किंवा जनतेचाच फायदा झाला पाहिजे. आणि तोच विचार घेऊन आम्ही आज हे काम करतोय. हो. आज आई जरी नाहीये, पण जो लोकांचा विश्वास, लोकांचं प्रेम आमच्या गाडेकर परिवार आहे, त्या माध्यमातूनच आता लोकांची सेवा करण्यासाठी एक राजकीय व्यासपीठ लागतं, हो. किंवा सेवा करण्यासाठी आता महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहे. हो. त्या नगरपालिकेच्या निवडणुकींमध्ये आज आम्हाला त्या निवडणुकांना सामोरं जायचं आहे. तर आज मी आईच्या प्रभागामध्ये काम करत असताना त्यांचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी एक महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करतो आहे, करत राहणार आहे. आणि लोकांच्या प्रेमामुळे आम्हालाही, कारण की आईने जे जे कामं केली आहेत, आज ज्यावेळेस आम्ही म्हणतो की 92ला ज्या वेळेस आई निवडून आली ना, तर आईसमोर जे विरोधक होते ना, त्यांच्या मुलालाही महानगरपालिकेमध्ये नोकरीसाठी रुजू केलं, आणि त्यावेळेस 27 मुलांना आईने महानगरपालिकेमध्ये रोजगार उपलब्ध करून दिला त्यांना. आज त्या पिढीचं सोबतच त्यांची दुसरी पिढी आज आम्ही काम करतोय, त्यांची मुलं आमच्या परिवारासोबत जुळलेली आहेत. आम्ही ती जाणीव ठेवतोय. आज ज्यावेळेस आम्ही सामाजिक क्षेत्रात व्यावसायिक म्हणून एक आम्ही स्वतः जेव्हा काम करतो, तर आमच्या माध्यमातून हजारो युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचंही भाग्य आम्हाला लाभतंय. आमच्याकडनं ती सेवा होतीये, याचंही आम्हाला एक म्हणजे आपण म्हणतो ना की त्या गोष्टीचाही आम्हाला थोडासा सहभाग आहे, त्या गोष्टीमध्ये भाग्य आम्हाला लाभलंय. आणि असंच युवा पिढीला रोजगार देणं हे आपलं कर्तव्य समजून काम करायचा प्रयत्न आम्ही करतोय. हो. जसं आता बोलता बोलता तुम्ही बोलले की आपल्याला समाज कार्य करण्यासाठी राजकीय व्यासपीठ लागतं, तर आता तुम्ही शिवसेनेसोबत काम करताय, तर पक्षाने दिलेली जबाबदारी आणि पक्षात आपला रोल काय याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. शिवसेना या पक्षामध्ये काम करत असताना आईसोबत आम्ही काम करतच होतो. पण तुम्ही बघता की गेल्या काही वर्षापासून नाशिक महानगरपालिकेसोबतच इतर अशा खूप महानगरपालिका आहे की जिथे प्रशासकीय राजवट आहे, आणि 4-4, 5-5 वर्षापासून निवडणुका नाही आहे, पण जनतेचे प्रश्न, जनतेच्या समस्या ह्या रोज ज्यावेळेस आपण एक समाजकारण म्हणून, राजकारण म्हणून एका संघटनेचं काम करतो, त्या रोज लोक आपल्यापर्यंत त्या समस्या घेऊन येतात. त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी, त्या समस्या सोडवण्यासाठी मग आंदोलन करावं लागत असेल, पक्षाची भूमिका त्यासाठी ठोस असली पाहिजे. म्हणून आम्ही आजही आई ही एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून आईची जी ओळख आहे, त्या पद्धतीनेच आम्हीही आजही उद्धव साहेब यांच्या पाठीमागे, यांच्यासोबत राहून त्यांच्या मार्गदर्शनाने
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची भूमिका समजावून घेऊन लोकांपर्यंत ती भूमिका पोहोचवण्याचं, लोकांच्या समस्या, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करतोय. त्याकरता काही वर्षापूर्वीच मला विधानसभा समन्वयक ही जबाबदारी दिली. हो. आणि बाळासाहेब नेहमी सांगायचे की पक्षामध्ये काम करत असताना ज्यावेळेस आपल्याला पद मिळतं त्या पदाला आपण न्याय देऊ का, न्याय देऊ शकत असेल तरच ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे, किंवा जबाबदारी दिली तर ती पूर्णपणे आपण हाताळली पाहिजे, पार पाडली पाहिजे. आणि शिवसेनेमध्ये शिवसैनिक हे सर्वात मोठं पद आहे. हो. बाळासाहेब नेहमी सांगायचे की मी शिवसेना प्रमुख जरूर, पण मी केव्हा की जोपर्यंत शिवसैनिक हा माझ्यासोबत आहे. बरोबर. आणि ह्याच विचारधारेवर आम्ही काम करतोय. ज्यावेळेस पक्षाची जबाबदारी आमच्यावर येते मग त्यावेळेस लोकोपयोगी कार्यक्रमच झाले पाहिजे. पक्षाचा वर्धापन दिन असेल, हो. वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस असेल, त्यांची जयंती असेल, पुण्यस्मरण असेल, किंवा उद्धव साहेबांचा वाढदिवस असेल, आदित्य साहेबांचा वाढदिवस असेल, या वाढदिवसाच्या निमित्ताने समाज उपयोगी, मग त्यामध्ये आरोग्य शिबिरं असतील, वृक्षारोपण असेल, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक साहित्य वाटप असेल, हे उपक्रम सातत्याने आम्ही हाताळत असतो, करत असतो. हे सर्व करत असताना ज्यावेळेस आपण निवडणुका डोळ्यासमोर ठेवतो, तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्यानंतर लोकांना काय पाहिजे ह्या गोष्टी आपण समजल्या पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण निवडणूक लढवायची असं जेव्हा ठरवतो ना, तर आपण स्वतः त्यासाठी कॅपेबल आहोत का ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, पडताळून बघितली पाहिजे. कारण की आजच्या निवडणुका या सोप्या नाही आहेत. सोप्या तुम्ही बघताय की महाराष्ट्राचं राजकारण खूप बदललंय. म्हणजे आज त्यावेळेस म्हणजे आम्ही ऐकतोय, बघितलंय की त्यावेळेस जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत ना, एक दिलाने एक मताने काम करायचे. आणि पक्षाचा कार्यकर्ता त्या कार्यकर्त्याच्या बळावरच निवडणूक लढवली जायची. आज तशी लोक खूप कमी झाली. आणि आज कार्यकर्ता म्हणून एकनिष्ठ म्हणून काम करत असताना सांगायला अभिमान आहे की आम्ही ज्या पक्षाचं काम करतो आणि ज्या परिसरामध्ये काम करतो तेथे एकनिष्ठ शिवसैनिक यांचं मार्गदर्शन आम्हाला जेव्हा होतं ना, आमचं मन भरून येतं. त्या परिवारासोबत काम करत असताना आम्हाला एक ऊर्जा येते की हे शिवसैनिक की ज्या कुठलीही अपेक्षा न ठेवता, कुठली पदाची अपेक्षा न ठेवता, हे ज्यावेळेस पक्षाकडनं आदेश येतो, जो उमेदवार दिला जातो त्याच्या पाठीमागे भक्कमपणे तनमन धनाने उभे राहतात. तुम्ही सत्यभामाताईंबद्दल सांगत होता, त्यांचं 92 पासूनचं जे कार्य तुम्ही मला सांगितलं. ओके, हे कार्य तर ठीक आहे, सगळे लोक जाणतात, पण मग अशा काही गोष्टी आहेत का ज्या लोकांना माहिती असल्या पाहिजे, किंवा लोकांना माहीत नाही की हे काम पण ताईंनी केलेले आपल्यासाठी, त्यांच्यासाठी केलेले, तर एखाद दोन कामं जर तुम्ही सांगू शकला तर. 92 पासून सक्रिय राजकारणात ज्यावेळेस कामं केली, अनेक चढउतार आम्ही बघितलेले आहेत. मग ते पक्षाचे असेल, निवडणुकामध्ये विजय बघितला आहे, पराभव बघितला आहे, पण त्या गोष्टीमध्ये कधी अहंकार पण आला नाही आणि त्यामुळे आम्ही कधी खचून पण गेलो नाही. म्हणून आज आम्ही, आई जरी नाही आहे पण आईचं हे 30 वर्षाचं ह्या राजकारणात काम करत असताना समाजात केलेलं योगदान, समाजासाठी दिलेलं योगदान, याची जाणीव कुठेतरी लोकांमध्ये आहे. आणि आजही लोक आग्रहास्तवच आम्ही आज मी पण स्वतः जेव्हा समाजात काम करतो तर लोकांचा आग्रह आहे, त्या आग्रहास्तव आणि जी लोकांची असलेली गाडेकर परिवाराच्या प्रती असलेलं प्रेम, आमची जी पक्षाच्या प्रती असलेली एकनिष्ठता, या जोरावर आम्ही लोकांमध्ये जेव्हा काम करतो ना, आम्हाला पण एक वेगळी ऊर्जा येते. हे सर्व करत असताना मी एक सांगेल की 2016 मध्ये महाराष्ट्राचा 2 भाग म्हणजे वेगळा विदर्भ करण्याची मागणी काही पक्षांकडनं, किंवा मी तर म्हणेल की ती होत होती. भारतीय जनता पार्टीचा काही महिला पदाधिकाऱ्यांचा मेळावा या ठिकाणी नाशिकमध्ये झाला होता. त्या मेळाव्यामध्ये वेगळा विदर्भ करण्याची मागणी प्रामुख्याने जोर धरत होती. तर ही गोष्ट ज्यावेळेस आईला समजली
शिवसेनेच्या वतीने एक निषेध असेल, त्यावर निषेध करण्यासाठी आई काही शिवसेनेच्या महिला आघाडी सोबत घेऊन फक्त त्या आंदोलनामध्ये एक निषेध घेऊन आपली भूमिका मांडण्यासाठी त्यावेळेस गेल्या होत्या. अच्छा. तो प्रसंग मला आजही आठवतो की हे सर्व करत असताना त्या ठिकाणी काही आंदोलन झालं, पण त्या आंदोलनामध्ये ज्यावेळेस त्या भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी असेल, काही पुरुष पदाधिकारी असेल, यांच्याकडनं ते आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केला आणि सत्तेचा गैरवापर करून या आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केले. मग त्यात खोटे गुन्हे दाखल केल्यामुळे सत्तेचा वापर करून आईसोबत 16 जणांना तुरुंगवास भोगावा लागला. 12 दिवस आई जेलमध्ये होती. त्यामध्ये महिला आघाडीच्या पदाधिकारी होत्या, शिवसेनेचे काही पदाधिकारी होते. हे सगळं की ज्यावेळेस राजकारणात आपण काम करतो की कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता समाजासाठी असेल, आपल्या परिसरासाठी असेल, आपल्या शहरासाठी असेल किंवा आपल्या राज्यासाठी असेल, ही काम करण्याची तळमळ आहे पहिल्यापासून होती. आणि ज्यावेळेस पक्षात आपण काम करतो ना, शिवसेना पक्ष हा असा पक्ष आहे की मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि अन्यायाविरुद्ध काम करण्याची जी शिवसेनेची धमक, ती शिवसेना स्टाईल आहे. त्या शिवसेना स्टाईलनेच आई काम करायची. म्हणून हे सर्व करत असताना, लोकांचे प्रश्न सोडवत असताना तुरुंगवासही आईने भोगलेला आहे. आणि हे लोकांना माहिती आहे, नाशिकमधील सर्व जनतेला माहिती आहे की गाडेकरताई ज्यावेळेस काम करायच्या, गाडेकरताईंनी जेव्हा एखादा मुद्दा हातात घेतला, तो मुद्दा तडीस जायचा आणि त्या लोकांचे प्रश्न सुटायचे. हे आम्ही सगळे जवळून बघितले. तीच एक ऊर्जा घेऊन आम्ही काम करतोय. म्हणून आईचं जे योगदान आहे, शेवटच्या श्वासापर्यंत आईने लोकांसाठी काम केलं आहे, ही जी जाणीव लोकांमध्ये पण आहे, आमच्यामध्ये पण आहे. ही आम्ही आज आईला जाऊन 4 वर्ष झाले, पण कधीही एक दिवसही असं गेला नाही की आई आमच्यासोबत नाही आहे. तिची उणीव आम्हाला जरी भासत असली, पण तिचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी लोकांकडनं आम्हाला ऊर्जा मिळते. लोक आमच्यासोबत आहेत, परिसरातील, प्रभागातील लोक, जनता ही सोबत आहे. आमचे एकनिष्ठ शिवसैनिक आहे, ज्येष्ठ शिवसैनिक आहे, ते सोबत आहे. ते रोज आम्हाला असे बळ देतात आणि आम्हाला काम करायला ऊर्जा मिळते. म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आम्ही पण सज्ज आहोत आणि आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून निवडणुका लढूही, जिंकूही आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ती ऊर्जा, ती बळ, लोकांचे आशीर्वाद, प्रेम हे आम्हाला मिळतंय, मिळत राहील, ही अपेक्षा आम्ही लोकांकडनं, म्हणजे आमच्या नागरिकांकडनं परिसरातील आहे आणि ती ठेवतो. कारण की आईचं हे बलिदान खूप मोठं आहे. आज हे काम करत असताना आम्ही आमच्या परिवारातील एक आमचा जो कणा होता तो आम्ही गमावून बसलोय. खरं तर हे सर्व करत असताना कुठेतरी माणसाने थांबलं पाहिजे. म्हणून ह्या 2017च्या निवडणुकीनंतर ही, म्हणजे जेव्हा एक आईचं स्वप्न असतं की आपले जे घरात मुलं आहेत, त्या मुलांची मुलं, म्हणजे नातवंडांसोबत ते आयुष्य घालवायचं असतं. कुठेतरी सुखाचे दिवस आले होते, नातवंडांसोबत आईचं जीवन रममान होत होतं. पण ही कोविडसारखी महामारी आली आणि आमचं ते आयुष्यच त्या ठिकाणी बदलून गेलं. आज उणीव आहे की आमच्या मुलांना जे आजीचं प्रेम ज्या वयात मिळायला पाहिजे होतं, त्यांचं मार्गदर्शन मिळायला पाहिजे होतं, त्यांची जी प्रेरणा मिळायला पाहिजे होती, आज नाही आहे. पण तरी या फोटोंद्वारे असेल, व्हिडिओद्वारे असेल, आईच्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणी आम्ही जिवंत ठेवल्या आहेत. आणि लोकांमध्ये जेव्हा आम्ही काम करतो ना, तर लोकही खूप आईबद्दल प्रेमाने, आपुलकीने, आम्हाला आईने केलेले कामं असेल, आईने करून ज्या ज्या परिवाराला मदत केली असेल, राजकारणाच्या स्वरूपात असेल, समाजसेवेच्या, ती लोक स्वतःहून येतात, बोलतात, सांगतात ना, त्यावेळेस आम्हाला अभिमान वाटतो, आमचं ऊर भरून येतं. आणि म्हणून आम्ही या समाजसेवेचा वसा हा
चालू ठेवला आहे, काम करत आहोत. जो चांगलं काम करतो त्याला त्रासही होतो, पण ते त्रासाला मात देण्याचं जी शक्ती आहे ती आमच्या आईच्या रूपाने आमच्यामध्ये आहे. तर भाऊ, तुम्ही सामाजिक जीवनात काम करत असताना अनेक जबाबदाऱ्या पार पडल्या, जसं की शिवजन्मोत्सवाचे अध्यक्ष झालात तुम्ही. तर असे अनुभव ऐकायला आवडेल मला. सामाजिक संस्थेवर काम करत असताना मी म्हणजे लायन्स क्लबच्या या संस्थेत काम केलं. त्या संस्थेचा एक अध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यावर होती, ती पार पाडली. श्री सप्तशृंगी कला क्रीडा मित्रमंडळाच्या माध्यमातून आम्ही जेव्हा काम करतो त्या मंडळाचा अध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे. आणि सौ सत्यभामा गाडेकर प्रतिष्ठान या प्रतिष्ठानची स्थापना करून समाजोपयोगी काम करण्याचा आम्ही मानस हातात घेतलेला आहे, तोही आम्ही करतो आहे. आणि गेल्या वर्षीच नाशिक रोड पॅटर्न म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजन्मोत्सव सोहळा हा अतिशय दिमागात गेल्या 8 वर्षापासून साजरा होतो आहे. तर हा सर्वपक्षीय सोहळा असतो. यावर्षी आमच्या पक्षाचा अध्यक्षपदाचा मान होता. तर मला सांगायला अभिमान वाटेल की एकमताने एक दिलाने आमच्या सर्व शिवसेनेच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी या सर्वपक्षीय सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या पदासाठी माझी निवड केली. आणि तो माझ्यासाठी एक अतिशय आनंदाचा क्षण होता, कारण की मी जेव्हापासून या समाजकारणामध्ये असेल, राजकारणामध्ये काम करतोय ना, एक आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही ठेवलेला आहे. मी अध्यक्ष म्हणून काम करत असताना सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन काम केलं. अध्यक्ष ज्यावेळेस माझी निवड झाली त्यानंतर सर्व स्तरातून एक आनंद उत्सव पण झाला आणि लोकांनी ज्या पद्धतीने मार्गदर्शन केलं त्यामुळे हा शिवजन्मोत्सव सोहळा यावर्षीचा अतिशय दिमागात साजरा झाला. मग त्यामध्ये विविध असे सांस्कृतिक कार्यक्रम झाले, लोकांचं प्रबोधन होईल असे कार्यक्रम झाले. नाशिकमधील सायकलिस्टची टीम आहे ती सोबत घेऊन त्यांनी पूर्ण नाशिकमध्ये शिवजन्मोत्सव सोहळ्याचा जो प्रचार प्रसार आहे आणि लोकांमध्ये सायकल चालवण्याची जी जनजागृती झाली पाहिजे ती त्या माध्यमातून झाली. आणि मी एक अतिशय अभिमानाने सांगेल की आपल्यामध्ये आपल्या मोडी लिपीचा आपल्याकडे जो प्रभाव कमी होत होता, लोकांना मोडी लिपी काय ही माहीत नाही अजून खूप जणांना. आणि जे जुने दस्तावेज आहे प्रशासनाचे असेल, शासकीय दस्तावेज असतील, हे मोडी लिपीमध्ये लिहिलेले असायचे. तर ती मोडी लिपी वाचण्यासाठी, समजण्यासाठी एखादा दस्तावेज, तर ते मोडी लिपीचे अभ्यासक असेल, ज्याला त्याचं ज्ञान असेल, अशांना बोलवलं जायचं. त्यासाठी लोकांचा खर्चही व्हायचा. पण आमचे जे मित्र आहेत जे समाजसेवेमध्ये काम करतात, सचिन चव्हाण भाऊ, त्यांच्या माध्यमातून मोडी लिपीचं प्रशिक्षण आम्ही या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने 15 मुलांना मोफत असं प्रशिक्षण दिलं, जेणेकरून ते मोडी लिपी त्यांना समजेल आणि ते मोडी लिपीचा अभ्यास ते करतात. हे सगळं करत असताना शिवजन्मोत्सव सोहळा अतिशय दिमागदार पद्धतीने आम्ही साजरा केला आणि लोकांच्या या प्रतिक्रिया आम्ही ऐकल्या, मन भरून येतं. आणि या पक्षाने दिलेला जी जबाबदारी होती आणि समितीने, पदाधिकाऱ्यांनी, समन्वयकांनी जो प्रेम दिला, सहकार्य केलं, त्यामुळे हा शिवजन्मोत्सव सोहळा या वर्षीचा अतिशय उत्साहामध्ये साजरा झाला. असाच शिवजन्मोत्सव सोहळा प्रत्येक वेळेस साजरा केला पाहिजे. आणि मी नेहमी सांगतो, मी प्रत्येक वेळेस माझी आवड आहे, मी गडकिल्ल्यांवर जाण्यासाठी मला नेहमी आवडतं. शिवाजी महाराजांच्या पुस्तकं वाचायला आवडतात. आणि हे सगळं करत असताना आमचे मित्र आहेत अंकुर काळे, जे सिन्नर ठाणगाव येथे असतात. गेल्या 11-12 वर्षापासून आम्ही दुर्ग गड किल्ल्यांचा हे एक दिवाळी अंक मासिक तयार करत असतो. तर त्यामध्ये फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गडकिल्ले बांधले आहेत, जे गडकिल्ले जिंकले आहेत, त्या ठिकाणी त्या अंकामध्ये ज्यांचे ज्यांचे लेख आहेत ते लेखक
प्रत्यक्ष त्या ठिकाणचा अनुभव घेऊन तो अनुभव त्या दिवाळी अंकामध्ये मांडतात आणि तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही आमचं योगदान त्यामध्ये छोटंसं असतं. आणि ह्या वर्षी देखील मी आपल्या परिसरातील मुलांना छत्रपती शिवाजी महाराज समजले पाहिजे म्हणून दरवर्षी आम्ही आईपासूनच दरवर्षी आम्ही कालनिर्णय कॅलेंडर हे छापत असतो. तर यावर्षी मी वेगळं असं कॅलेंडर छापलं की जे मला नाही वाटत की नाशिकमध्ये असेल, महाराष्ट्रात असेल किंवा जगात कुणी असं कॅलेंडर छापलं असेल. की जे आपलं कॅलेंडरची जी तारीख आहे 1 जानेवारी ते 31 डिसेंबर, बरोबर, ह्या ज्या तारखांनुसार 1660 मध्ये 1600 शतकामध्ये की ज्या घटना दिनक्रमावर घडल्या आहेत, ह्या आमचे मित्र अंकुर काळे असेल, त्यांचे मित्र असेल, त्यांनी त्याचं ती माहिती संकलन केली आणि ती माहिती फक्त मी या कॅलेंडरच्या द्वारे लोकांपर्यंत पोहोचवली. म्हणजे 1 जानेवारीला 1600च्या शतकामध्ये काय प्रसंग झालेला आहे, शिवाजी महाराजांनी कोणत्या क्षणी काय घटना त्यावेळेस झालेल्या आहेत त्या काळात, तर त्या सगळ्या कॅलेंडरच्या माध्यमातून छापून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महापुरुषांचा आदर सन्मान आणि त्यांनी दिलेली शिकवण ही जोपासत आम्ही काम करतोय. आणि मी हेच सांगेल की युवकांना की छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार हे मनात घेऊन काम करायचंच आहे, पण ते डोक्यात पण रुजले पाहिजे. त्या पद्धतीने आपण समाजसेवेचं काम केलं पाहिजे. सर्व थोर महापुरुषांचे विचार आपण आपल्या आचरणात आणले पाहिजे. कारण की मी नेहमी सांगतो की जगात 2च व्यक्ती हे निस्वार्थ आपल्यावर प्रेम करतात. एक आपले आई वडील आहेत आणि दुसरे आहेत आपले शिक्षक, गुरु. हे कुठलाही स्वार्थ त्यांच्यात नसतो. आई वडील जेव्हा मुलाला जन्माला घालतात ना, त्याच्याकडनं माफक अपेक्षा असते की आपण जेव्हा या समाजात वावरतो, ह्या समाजाची काही चौकट आहे, त्या चौकटीमध्ये आपण राहून आपल्या परिवाराचं नाव जपलं पाहिजे. आपल्यावर कुठलाही चुकीचे आरोप झाले नाही पाहिजे. म्हणजे आईवडिलांची माफक अपेक्षा फक्त तेवढीच असते की आम्ही जे नाव जे दिलंय ते नाव आपलं जपलं पाहिजे. आणि तसंच त्या पद्धतीनेच आम्ही काम करतो की आमच्या मागेही 4 अक्षर आहे. गाडेकर ही 4 अक्षरात आहेच, पण शिवसेना ही 4 अक्षर आहे. त्या 4 अक्षरांच्या जोरावरती हे समाजसेवेचं काम करतोय आणि ते समाजसेवेचं भान ठेवून काम करतोय की जेणेकरून समाजामध्ये जे युवा पिढी आता राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन युवा पिढीचा जो बदलला आहे, तो कुठेतरी त्यांची आवड निर्माण झाली पाहिजे. एक समाजाप्रती असलेलं त्यांचं जबाबदारी त्यांनी ओळखून राजकारणात जास्तीत जास्त युवा पिढी आली पाहिजे. युवा पिढीने त्या पद्धतीने काम केलं पाहिजे, ही एक अपेक्षा युवा पिढीकडनं आमची आहे. आणि ती युवा पिढी एखादं आपण म्हणतो ना की एखादा परिसर स्वच्छ करायची असेल, परिसर स्वच्छ करायचा असेल, तर जे टीमवर्क असतं ना, त्या टीमवर्कनी तो परिसर लवकर स्वच्छ होईल. त्या पद्धतीनेच राजकारण आहे. ज्या ठिकाणी गडूळ राजकारण होत असेल, खराब राजकारण होत असेल, तर चांगले राजकारणी सोबत आले, समाजकारणी सोबत आले, तर नक्कीच प्रभागाचा, परिसराचा आणि शहराचा, त्याचसोबत आपल्या महाराष्ट्राचा, राज्याचा, देशाचा हा विकास निश्चित झाला पाहिजे. तो होईल. ही एक आशा तळमळ प्रत्येकामध्ये राहिली पाहिजे. तर भाऊ, आपला प्रवास खूपच प्रेरणादायक होता. म्हणजे मला ऐकून पण खूप प्रेरणा मिळाली आपल्या प्रवासाबद्दल. पण मला जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडून की नाशिक म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं आणि नाशिकबद्दल तुमचं व्हिजन काय असं आहे, किंवा नाशिक काय वाटतं तुम्हाला नाशिकबद्दल? नाशिककर म्हणून तर अभिमान आहे की नाशिक हे समृद्ध आहे आणि आपल्या या नाशिकला आहे ना ऐतिहासिक वारसा आहे. हे आपण या नवीन पिढीने समजून घेतलं पाहिजे. आपल्याकडे गोदावरी काठी जे पंचवटी आहे, त्या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्राने ज्यावेळेस त्यांना 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला, त्या वनवासामधले काही काळ हे आपल्या नाशिकमध्ये ते राहिलेले. त्याच्यामुळे आपल्याकडे हा खूप ऐतिहासिक आणि सांस्कृतिक हा मोठा वारसा आपल्या नाशिकला आहे. मग काळाराम मंदिर असेल, त्र्यंबकेश्वर आहे, वणीवर आपला सप्तशृंगी गड आहे, बाजूला शिर्डी आहे. म्हणजे नाशिककरांना, म्हणजे नाशिक हे ओळख, नाशिककर म्हणून आपल्याला तो अभिमान असला पाहिजे. आणि ती नाशिकची ओळख आपण ही
आपल्या परिसरामध्ये असेल, आपल्या शहरामध्ये, राज्यामध्ये आहे, ती ओळख वेगळी निर्माण करण्याचं काम आपण युवा पिढीने केलं पाहिजे. आणि हा जो वारसा आहे नाशिकला, नाशिक प्रत्येक गोष्टींनी भूमीकडून तंत्रभूमीकडे हो या नाशिकचा विकास झालेला आहे. हो. आज औद्योगिकरण झपाट्याने वाढले आहे. नाशिकमध्ये अंबड MIDC आहे, सातपूर MIDC आहे, लगतच सिन्नर MIDC आहे. हो म्हणजे हा विकास जेव्हा होतो आणि आपण नेहमी म्हणतो की हे एक गोल्डन ट्रायंगल आहे आपला, हो. आपण म्हणतो नाशिक नाशिक पुणे मुंबई. हो पण पुण्याचा आणि मुंबईचा हा विकास होतोय हम्म. कारण की त्यामध्ये काही नियोजन आहे. हो आणि नाशिकचा विकास करण्यासाठी त्या नियोजनामध्ये काही अभाव आहे. हम्म. ते अभाव राजकारण्यांनी ओळखले पाहिजे, हो आपल्या नाशिककरांनी ओळखले पाहिजे. ह्या सूचना वारंवार आपण प्रशासनाला दिल्या पाहिजे. हो आणि नाशिक ही आपण वाईन कॅपिटल म्हणूनही ओळखतो कारण की द्राक्ष लागवड ही मोठ्या प्रमाणे नाशिकमध्ये होते. हो पण शेतकऱ्यांना सोबत घेऊन हा नाशिकचा विकास होतोय, कामगारांना घेऊन होतोय. पण एक खंत आहे की ज्यावेळेस ही युवा पिढी शिक्षण घेते आणि कुठेतरी एक आपला परिवार स्टेबल करण्यासाठी हम्म. रोजगाराच्या शोधात असते ना, तर नाशिकमध्ये रोजगार उपलब्ध नाही होत नाही लवकर. हम्म. कारण की IT पार्क सारखा विषय आहे, तो अजून नाशिकमध्ये आत्तापर्यंत व्हायला पाहिजे होता, तो आला नाही. आणि त्यामुळे युवकांची ओढ शिक्षणासोबतच दुसऱ्या शहरामध्ये शिक्षण घेऊन किंवा देशामध्ये शिक्षण घेऊन हम्म. आपण तिथेच व्यवसाय किंवा उद्योग केला पाहिजे. हो ह्या जी ओढ नवीन पिढीकडे आहे ना, हम्म. ती कुठेतरी तो विचार बदलला गेला पाहिजे. हो आताच नाशिकमध्ये कुंभमेळा येणार आहे आणि आपल्या नाशिकला वारसाही आहे की दर 12 वर्षांनी आपल्याकडे कुंभमेळा होतो. हो त्या कुंभमेळ्याचं नियोजनही अतिशय प्रभावीपणे आणि व्यवस्थित झालं पाहिजे. कारण की त्यामुळे नाशिकचं नाव हे संबंध जगात देशभरात तर असतं, पण जगात हो नाशिकचं नाव जातं. आणि देशभरातून हे सर्व साधू संत आपल्या नाशिकमध्ये येतात. हो तर त्यासाठी नियोजन हे अतिशय महत्त्वाचं राहिलं पाहिजे. त्यामुळे दळणवळणाचे साधनं असेल, रस्ते असेल, डेव्हलपमेंट असेल, हे सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे. एक नाशिककर म्हणून माफक अपेक्षा आम्ही ठेवतो. आणि म्हणून नाशिककर म्हणून आपण अभिमान जेव्हा बाळगतो ना, तर आपलं पहिलं कर्तव्य आहे की आपला परिसर, आपलं नाशिक हे स्वच्छ सुंदर कसं होईल. आपल्या नाशिक महानगरपालिकेचाच एक लोकांसाठी ब्रीदवाक्य आहे, सुंदर नाशिक, स्वच्छ नाशिक, हरित नाशिक. त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे आणि आपली आपली जबाबदारी आपण ओळखली पाहिजे. आणि ह्या कुंभमेळ्यामध्ये प्रशासनासोबत नाशिककर म्हणून आपण देखील आपलं योगदान, आपली जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. ज्यावेळेस आम्ही काम करतो ना, की शहरामध्ये काम करत असताना आपण इतर शहराचे दाखले देतो. आपल्या नाशिकची अशीच एक वेगळी ओळख म्हणून आपण नाशिककर म्हणून काय केलं पाहिजे, हे एक वेगळं नाशिकची ओळख अजून काय करता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. राजकारण्यांनी असो, प्रशासनाने असो, अधिकाऱ्यांनी असो किंवा नागरिकांनी असो, हे केली पाहिजे. तर भाऊ, जी निवडणूक येते आपली महानगरपालिकेची, त्यासाठी तुम्ही जनतेला काय आव्हान कराल? आपल्या प्रभागातील आणि नाशिकच्या जनतेला काय आव्हान कराल? मी समस्त प्रभागातील आमच्या गाडेकर परिवारावर, आमच्या पक्षावर प्रेम करणाऱ्या नागरिकांना मी एकच विनंती करेल की आईने आत्तापर्यंत आईच्या या 30 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जी समाजसेवा केली, जी कामं केली आहे, त्याच पद्धतीनेही मी काम करण्याचा प्रयत्न करतोय, करीत राहील. मी एकच आव्हान करेल की ज्याप्रमाणे तुम्ही आईवर प्रेम देऊन आईला प्रत्येक वेळेस आपण आपलं प्रतिनिधित्व करण्याचं काम दिलं, जबाबदारी दिली, त्याच पद्धतीने मीही काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या सर्वांचं मार्गदर्शन, सहकार्य, आशीर्वाद हे मला लागणार आहे. आणि मी एक सांगतो की मी ज्यावेळेस काम करण्याचा निर्णय घेतलाय, काम करतोय, तर तळागाळातील
समाजातील शेवटच्या घटकाला सोबत घेऊन, म्हणजे मग त्यामध्ये युवा पिढी असेल, माता भगिनी असतील, ज्येष्ठ मंडळी असेल, पुरुष मंडळी असेल, हो. या सर्वांना सोबत घेऊन काम करेल. कारण की प्रत्येक घटकातील प्रत्येक समाजातील वर्गाला सोबत घेऊन काम करणं हे अपेक्षित आहे. त्या पद्धतीनेच मी काम करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपण सर्व, आपल्या सर्वांचा आशीर्वाद मला लाभेल, मला मिळेल, मी एक अपेक्षा आणि एक आपल्याकडे इच्छा बाळगतो. आणि काम करत असताना ज्यावेळेस आपण समाजसेवेचा वसा हाती घेतो, तर आई नेहमी म्हणायची की उठणार नाही, मातणार नाही आणि घेतलेला समाजसेवेचा वसा सोडणार नाही. या पद्धतीनेच या समाजाची सेवा करत राहील. कारण की मी नेहमी सांगतो की माझ्या आजोबांमुळे आमच्या परिवाराला, कारण की ते वारकरी संप्रदायाचे होते आणि महिन्याच्या प्रत्येक एकादशीला ते पंढरपूरला जायचे आणि त्यासाठी त्यांच्यासोबत आमची पंढरपूरच्या वाऱ्याही भरपूर झाल्या आहेत. त्यामुळे एक वारकरी संप्रदायाचा एक वारसा आहे. आईमुळे आता राजकारणाचाही वारसा लाभलेला आहे आणि हे सर्व करत असताना जबाबदारीची जाणीव आहे. त्या पद्धतीनेच मी लोकांना अभिप्रेत असं काम करेल आणि करीत राहील. आपल्या सर्वांचं सहकार्य, आशीर्वाद व प्रेम लाभेल ही एक इच्छा बाळगतो. आणि मी परत एकदा सांगतो की ज्या पद्धतीने एकनिष्ठ म्हणून या शिवसेना पक्षाचं काम आईने केलं आहे, त्याच पद्धतीने शिवसेनेचे नेते जी जबाबदारी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, शिवसैनिक म्हणून देतील ती पार पाडतोय, पार पाडित राहील. आणि पक्षाच्याही सर्व पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना त्यांच्या मार्गदर्शनाने सोबत घेऊन काम करीत राहील ही एक आपल्याला सर्वांना खात्री देतो, आश्वासन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद योगेश भाऊ. तुम्हाला आणि तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. नक्कीच तुम्ही जे काम केलेलं आहे, जे भरीव काम केलेलं आहे, त्याबद्दल लोक तुम्हाला साथ देतीलच, त्यांचं प्रेम तुमच्यावर राहीलच आणि तुम्हाला ही आपल्या आईसारखी जबाबदारी मिळो, या आमच्याकडून पण खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.